कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीच्या कालावधी दरम्यान चर्चेला उधाण आलं असून कुत्र्यांची संख्या अचानक घटल्याने स्थानिक नागरिकांच्या मध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. मांसाहारीवर प्रेम करणाऱ्या कोल्हापूरकरांमध्ये सध्या हा विषय चर्चेचा ठरला आहे. कोल्हापूर जिल्हा मांसाहार खाणाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील मटण आणि इतर मांसाहारी पदार्थांची चव स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र भटक्या कुत्र्यांची अचानक घटलेली संख्या निवडणुकीच्या काळात अनेक प्रश्न निर्माण करत आहे. भटक्या कुत्र्यांचे अचानक गायब होणे हा निव्वळ योगायोग आहे का, की यामागे काही कारण आहे, यावर सध्या चर्चा सुरू आहे. काहींनी हा विषय राजकीय राजनीतीशी जोडला आहे, तर काहींनी यामागे मांसाहारांशी संबंधित कारणांचा संशय व्यक्त केला आहे. भटक्या कुत्र्यांचा तात्पुरतं गहाण होणं निवडणुकीच्या नियोजनाचा भाग आहे का, असे प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. निवडणुकीच्या काळात भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनासाठी विशेष यंत्रणा कार्यरत असते. मात्र सध्या दिसून येत असलेल्या घटनेने प्रशासनाच्या कामगिरीवर देखील शंका घेतली जात आहे. सध्या भटक्या कुत्र्यांच्या गायब होण्याच्या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात उत्सुकता आणि शंका दोन्ही वाढत चालल्या आहेत. यावर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.